नमस्कार, मी शशांक. व्हिडिओ 52, विषय अर्थातच झिरो एक्सपायरी. चुकीचा परचेस इज इक्वल टू एक्सपायरीचा बाप. तुम्हाला एक प्रामाणिक प्रश्न विचारतो. आपल्या दुकानात जी मेडिसिन एक्सपायर्ड होतात तो खरंच कंपनीचा फॉल्ट आहे की आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांचा दोष आहे की आपण घेतलेला रॉंग परचेस आहे? कटू आहे पण सत्य आहे. आपली खरी सिच्युएशन ही आहे. इथं आपण सगळे सेम आहोत. सकाळी दुकान उघडतो, डॉक्टर लिहितात, त्याची दिवसभर विक्री करतो, कस्टमर डिमांड करेल ते ठेवतो, एमआर येतो, स्कीम सांगतो, हे घ्या, चालेल म्हणतो. हळूहळू ही बेशिस्त अशी रक्तात भिनते की आपण हो म्हणू लागतो. ठीक आहे, येऊ दे, भरपूर माल येऊ दे. आणि हे एकदा सुरू झालं की 2-3 महिन्यांनी काय होतं, शेल्फ भरलेला, काही आयटम हालतच नाहीत, एक्सपायरी जवळ येते आणि मग आपण म्हणतो, यार हा माल मी घेतलाच का? आता बघूया खरी चूक कुठं होते. भाऊ, स्ट्रेट सांगतो, चूक सेलमध्ये नाही तर आपल्या परचेस सिस्टीम मध्ये आहे. आपण चुकीचा माल घेतलाय, तो विकला जाणार नाही, न गेल्यास पळून राहील, नंतर तो एक्सपायरी होणारच. माल परचेस करताना आपल्या रोजच्या होणाऱ्या 6 मोठ्या मिस्टेक कोणत्या ते बघा. एक, एमआर ने सांगितलं म्हणून घेतलं. भाऊ, तो त्याचा टार्गेट पूर्ण करतोय पण आपला स्टॉक अडकतो. कधी स्कीम भारी आहे सांगतो म्हणून घेतो, 10+2 फ्री दिसली पण सेल झाला नाही. दोस्त, हे फ्री नाही, फ्युचर लॉस आहे. 3, मला वाटलं चालेल, डाटा नाही, लॉजिक नाही, फक्त फिलिंग. मला वाटल्यावर कुठलंही शॉप चालत नाही. 4, डॉक्टर लिहितात म्हणून घेतलं. आज लिहितात, उद्या लिहितात, परवा बदलतात आणि माल डेड वर नवा स्टॉक हवाच. 5, जास्त घेतलं म्हणजे सेफ, मुळीच नाही, नेमकं उलट आहे. जास्त घेतलं इज इक्वल टू जास्त अडकतं आणि जास्त एक्सपायर होतं. 6, कोणताही रूल नाही. कोण ठरवतं किती घ्यायचं? याला उत्तर नाही. रात्री दुकान बंद करताना, हिशोब करताना आपण कॅश मोजतो, हिशोब करतो, पण डोक्यात वेगळंच चालू असतं. हा माल पडून आहे, कधी संपणार? हा माल उगाच घेतला, हे एक्सपायर झालं तर काय होईल? या सगळ्या गडबडीत आपण बिझनेस नाही करत, आपण रोज टेन्शन हँडल करत आहोत. आता काय करायचं? सिंपल सिस्टीम सांगतो, मोठं काहीच नाही. सिंपल सिस्टीम सुरू करायची आहे. 1, डिमांड बघून परचेस करा. मागील 30-40 दिवस सेल आहे का ते चेक करा. सेल नाही इज इक्वल टू परचेस नाही, स्ट्रिक्टली फॉलो करा. 2, क्वांटिटी कंट्रोल ठेवा. जितकी गरज आहे तितकंच घ्या, ऑफर आहे म्हणून जास्त घ्यायचं नाही. 3, एक्सपायरी आधीच बघा. नियर शॉर्ट एक्सपायरी माल घेऊच नका. फास्ट मुव्हिंग असेल तरच ऑर्डर द्या. एक सिंपल रूल लक्षात ठेवा, आजपासून मला वाटलं बंद, डाटावर ऑर्डर सुरू. रेअर मेडिसिन इज इक्वल टू ऍडव्हान्स. अनकॉमन आयटम आहे, नो ऍडव्हान्स नो ऑर्डर. 6, परचेस एसओपी बनवा, रूल फिक्स करा, सेल चेक वारंवार करा, क्वांटिटी लिमिट, अप्रुव्हल, मिनिमम मॅक्झिमम सेट करा. बस, स्ट्रॉंग रिअलायझेशन. एक लाईन लक्षात ठेवा, आपण प्रॉफिट सेलमध्ये कमवत नसून आपण योग्य प्रॉफिट योग्य परचेस मध्ये वाचवतो आणि वाढवतो. स्मार्ट परचेस इज इक्वल टू एक्सपायरी कमी, पैसा सेफ, डोकं शांत. आजच एक काम करा, आपल्या दुकानात 10 स्लो नॉन मुव्हिंग आयटम काढा आणि स्वतःला विचारा, हा प्रॉडक्ट मी का घेतला होता? जर योग्य उत्तर मिळालं नाही तर सिस्टम बदलण्याची वेळ आलेली आहे. स्मार्ट परचेस, मी तुम्हाला सगळी साधी सोपी एसओपी देतो. झिरो एक्सपायरी मोठ्या गोष्टींनी नाही येणार, ती रोजच्या स्मार्ट परचेसने येणार. दुकान चालू नका, सिस्टीम चालवा. धन्यवाद.